पोरगा एक शब्दाने काय बी बोलला नाही. शाळेतनं घरी राहा म्हणलं तर राहिलं. असं गुणाचं पोर मिळायला नशीब लागतं बघ दादा. खरं आहे, आब्यासारखा भाऊ मिळायला खरंच नशीब लागतं. आणि तुझा बी जीव आहेच की त्याच्यावर. म्हणजे तुझ्यावर नाही भाई जीव माझा दाद्या. नको लावू जीव मग माझ्यावर. आब्या आहे की तुला. मी उद्या असलो नसलो तरी तुला काही फरक नाही पडायला पाहिजे. दाद्या अरे असं काय बोलतोस? अरे तुम्हाला दोघांना कवाच अंतर दिलं नाही मी. तुझी आई गेली तेव्हा तू तिच्या पोटी जन्म घेतला हे सुद्धा विसरले बघ मी. बाळणपणाच्या येदना नसतील झाला मला, पण नाळ तीच आहे ना. तीच नाळ तोड आता. दाद्या मला नाही तर करमत. तुला असं सतत बघितलं ना की मला माझी आई आठवती. हे घर खायला उठतंय. नको वाटतं इथं मला राहिलं आता. दादा असं काय बोलतोयस? मला नाही राहायचं तुझ्यावर. तू नसशील तरी आहे ना कसं जगायचं रे? हे बघ असलं वाईट वांगाळ विचार काय करू नकस. तुला काय कमी पडत असेल ना तर सांग. काहीच कमी पडत नाही, हीच तर अडचण आहे. तू एवढं करतीस, एवढा जीव लावतीस की तुझ्या पायाची धूळ बनून राहा वाटतंय. ठीक आहे, तुला जायचं ना तू जा, पण फक्त एक ऐक माझं. तुझं दीपीचं लग्न होऊस तर या घरातच राहा. आईने एवढंच मागितलं, एवढं बी नाही देणार का? दादा